तर नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आणि सध्या आपण 25 रुपये प्रति किलोमीटर या रेटवर गाडी चालवतोय। तर बरेच जण कस्टमर या रेटवरती लगेच तयारसुद्धा होत आहेत, पण बरेच ग्राहक अजूनसुद्धा तयार होत नाहीत। तर काल मी 7 ते 8 ट्रिप्स मीटरवरती केल्या। त्यात काही ग्राहकांनी स्वतःहून विचारलं की थोडं कमी करता येईल का, किंवा जर समजा 700 रुपये बिल होतं तर त्यांनी सांगितलं मला की 50 ते 100 रुपये कमी करता येईल असतील तर करू शकता का। तर मी सुद्धा त्यांना समजावून घेतलं आणि त्यांना 50 ते 100 रुपये कमी करून मी त्यांना ट्रिप कंप्लीटसुद्धा केली। पण काही जण उद्धटपणे बोलतात आणि तरीसुद्धा मी शांतपणे आणि प्रेमानं समजावून सांगितलं तरीही त्यांना काही मान्यच नव्हतं। या सगळ्यातून शिकायला मिळालं की कस्टमर समजून घेणारे असतील तर आपण सुद्धा समजून घ्यायला तयार असतो। मात्र सगळ्यात मोठी अडचण आली ती म्हणजे उबरवर ट्रिप कॅन्सलेशन। बऱ्याच ग्राहकांनी रेट पाहून ट्रिप कॅन्सल केली, परिणामी माझं कॅन्सलेशन रेट खूपच वाढलं। काल मला वाटते मी 4 ट्रिप्स कॅन्सल केल्या, त्यामुळे माझं 5 ते 6% कॅन्सलेशन रेट वाढला। आता जर हे असंच सुरू राहिलं तर उबर माझा अकाउंट होल्डवर ठेवू शकतं किंवा बंदच करू शकतं, आणि ते झालं तर रोजच्या कमाईवर माझा मोठा परिणाम होऊ शकतो। तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं हे मला सुद्धा समजत नाही आहे। म्हणून माझी सर्व ड्रायव्हर मित्रांना विनंती आहे, जितकं शक्य आहे तितकं कॅन्सलेशन टाळा, ट्रिप्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा। हो, मीटरप्रमाणे चालवणं अवघड जातंय, पण परिस्थिती पाहून ग्राहकांशी चर्चा करून प्रेमाने संवाद साधून आपण सगळ्यांनी एकत्र टिकून राहावं लागेल। जर तुम्हालाही अशाच परिस्थितीत अडचणी येत असतील तर कमेंट करून नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मी अशा रोजच्या अनुभवावर मदतीच्या टिप्स व अपडेट्स व्हिडिओ बनवत असतो, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल। आणि मला इथे आवर्जून सांगावंसं वाटेल की जरी आपलं कॅन्सलेशन रेट जरी वाढत असेल तरीसुद्धा आपण 25 रुपये प्रति किलोमीटर या दरावरती आपण ठाम असणं गरजेचं आहे। कारण बऱ्याच वेळी काल मी एका पिकअपसाठी गेलो, मोशीतून कोंडव्याची ट्रिप होती, तर तिथं मी ऑलरेडी तिथं जाऊन थांबलो होतो। मी त्यांना सांगितलेलं की 25 रुपये प्रति किलोमीटर मी येणार, पण ते बोलल्यावरती त्यांनी कॅन्सल केले आणि दुसरा कॅबवाला आला आणि तो 13 रुपये किलोमीटरने जायला तयार होता। मी त्याला सांगितलं सुद्धा समजून, मी म्हटलं तुला जे काय करायचं ते कर, पण अशाने कधीच आपल्याला जो पाहिजे तो रेट मिळणार नाही। तर यामध्ये सर्वांचा सहभाग असायला हवा। अडचणी तर येत आहेत, पण जितकं होता होईल तेवढा आपण समजा जर एखाद्याचं 20% कॅन्सलेशन रेट आहे तर त्यांनी ठीक आहे, त्यांनी रॅपिडो किंवा ओलावरती ट्राय करा। जेव्हा ते तुमचं कॅन्सलेशन कमी होईपर्यंत तुम्ही एखादी ट्रिप घ्या, नो प्रॉब्लेम। पण हे आपलं जे फिक्स आहे त्यावर ठाम मात्र